कल्पनाही करू शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार. भारताच्या आत्म्यावर हल्ला, प्रत्येक दहशतवाद्याला शोधून शिक्षा देणार. उरलेल्या दहशतवाद्यांना गाडण्याची वेळ आलेली आहे, मोदींचं वक्तव्य. जिथे मदत लागेल तिथे आम्ही खांद्याला खांदा लावून उभे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून विश्वास व्यक्त. हल्ले झाल्यावर अनेकदा स्थानिकच मदतीसाठी पोहोचलेत, अब्दुल्लांची प्रतिक्रिया. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ. दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाची दृश्य समोर. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. उधमपूरमधील दुडू बसंतगड भागामध्ये सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेरलं. चकमकीमध्ये एक जवान शहीद. लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 जणांना अटक. बांदीपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू. जवानांची गुरसाई. पमननार, किकरमोर, जबदार गलीमध्ये शोध मोहीम. स्थानिक पोलिसांकडूनही पूंछ परिसरात शोध मोहीम. संशयास्पद हालचालींवर सुरक्षा दलांची नजर. हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून अल्पाईन क्वेस्ट या ॲप्लिकेशनचा वापर. पहलगामच्या जंगलामधील पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी ॲपचा वापर केला. गुप्तचर सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांची माहिती. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसोरीचा व्हिडिओ समोर. पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, सैफुल्ला कसोरीचा कांगावा. सैफुल्ला कसोरीकडून भारताचा दुश्मन असा उल्लेख. पहलगाममधील हल्ल्यानंतर अरबी समुद्रात हालचालींना वेग. भारतीय नौदलाकडून INS विक्रांत युद्धपोत अलर्ट मोडवर, तर पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचणी करणार. पाक किनाऱ्याजवळून प्रवास करणाऱ्या जहाजांना सतर्कतेच्या सूचना. पाकच्या किनारी क्षेत्रापासून दूर राहण्याचाही भारताचा सल्ला. पाकिस्तान नौदलाच्या जहाजांकडून गोळीबार होत असल्यानं खबरदारीच्या सूचना. महत्वाची बातमी. डोंबिवलीमधील मोने, जोशी आणि लेले कुटुंबाची पत्रकार परिषद होतीये. थोड्याच वेळामध्ये तिन्ही कुटुंब एकत्रितरित्या ही पत्रकार परिषद घेणार आहेत. महाराष्ट्रामधल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. याच्यामधले 3 हे डोंबिवलीमधले. मोने, जोशी आणि लेले कुटुंबाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे कालपासून जम्मू काश्मीरमध्ये तळ ठोकून. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यामध्ये आणण्यासाठी हालचाली. उपमुख्यमंत्री शिंदेंचा अडकलेल्या पर्यटकांसोबत संवाद. श्रीकांत शिंदेंच्या समन्वयातून पर्यटकांना राज्यामध्ये आणण्याच्या हालचाली. पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये सुखरूप आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था. काश्मीरमधून निघताना पर्यटकांनी विमानातून व्हिडिओ काढला. दिल्लीमधील पाकिस्तान हायकमिशन बाहेर आंदोलन सुरू. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं. पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर अटारी वाघा सीमा बंद. पाकिस्तानला जाणाऱ्या भारतीय महिलेला बॉर्डरवरच रोखलं. पाकिस्तानातील आचारी बहिणीला भेटता न आल्यानं महिलेला अश्रू अनाप. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी. मुंबईतील समुद्रकिनारे, धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली. पुणे शहरातील बंदोबस्तामध्ये वाढ. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात सतर्कतेचे आदेश. शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तामध्ये वाढ. पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे सतर्कतेचे आदेश. मनसे पदाधिकारी जम्मू काश्मीरला फिरायला जाणार. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग. अतिरेक्यांचा काश्मीर तोडण्याचा डाव मनसे उधळून लावणार. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. पाकिस्तानात घुसायचं तर घुसा, मात्र दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा. हल्ल्याला कुठल्याही प्रकारचा धार्मिक रंग देऊ नका. आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. दहशतवादी हल्ल्याविरोधात भारत देश एकवटलाय. भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देईल अशी अपेक्षा. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. 3 ते 4 जण गोळ्या झाडत होते. हिंदूंनी आणि मुस्लिमांनी वेगळं व्हा असे दहशतवादी म्हणाले. हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीमधल्या संजय लेलेंच्या मुलानं पहलगाममधील घटनाक्रम सांगितला. श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि धुळ्यामधील 6 तृतीयपंथी पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये विमानाचं तिकीट मिळणं कठीण. आम्हाला इथून लवकर बाहेर काढा, तृतीयपंथी पर्यटकांची मागणी. अकोल्यामधल्या सांगोकार दाम्पत्य पहलगाममध्ये थोडक्यात बचावले. पहलगाममधील बैसरणमध्ये आदल्या दिवशी गेल्यानं थोडक्यात वाचले. हल्ला झाला त्या दिवशी सांगोकार कुटुंबाचं होतं बुकी. पहलगाम इथे घडलेली हल्ल्याची घटना दुःखद आणि धक्कादायक. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरीन यांची प्रतिक्रिया. साताऱ्यामधल्या कराडमध्ये 7 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. योग्य ती मदत मिळावी, पर्यटकांची मागणी. काश्मीरहून जम्मूला गाडी जात नसल्यामुळे पर्यटक अडकले. साताऱ्यामधील पर्यटक महेश कुलकर्णींची मागणी. मुंबईहून श्रीनगरला जाणाऱ्या विमान तिकिटांचा दर कमी झालं. मुंबई श्रीनगर थेट प्रवासासाठी 4,800 रुपयांचे तिकीट दर. पहलगाम हल्ल्याचा परिणाम म्हणून विमानांचे तिकीट दर कमी. नांदेडच्या अर्धापूरमध्ये दहशतवादी हल्ल्याविरोधात भाजपचं आंदोलन. पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध. पहलगाम हल्ल्याचा साताऱ्यामध्ये मुस्लिम समाजाकडून निषेध. मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.
पेहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, कार्यकर्त्यांची पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवत ठाकरे गटाचं आंदोलन। पेहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये मुस्लिम समाज आक्रमक, पाकिस्तानचा झेंडा जाळून मुस्लिम समाजाकडून निषेध, संबंधित अतिरेक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। पेहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक, पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध, आंदोलकांची पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी। मालोजीराजे भोसलेंच्या समाधीस्थळावरील अतिक्रमण काढण्यासाठी सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको। पेहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये निषेध मोर्चा, पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी, व्यावसायिकांचे व्यवहार बंद ठेवून आंदोलन। पेहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनेचं आंदोलन, हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध, दहशतवादी संघटनेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन। पेहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, क्रांती चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। पेहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ गोंदियामध्ये पवार गटाकडून कॅन्डल मार्च काढून निषेध, हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली। नाशिक शहरातील 12 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाचा निर्णय। खासदार नागेश पाटलांच्या गावामध्ये विजेचा लपंडाव, नांदेडच्या हदगाव तालुक्यामधील आष्टीमधील नागरिक त्रस्त, प्रचंड उकाड्यामध्ये वीज गुल झाल्यामुळे नागरिक संतापात। चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये प्राण्यांना उष्माघातापासून बचावासाठी वन विभाग सतर्क, ग्रीन नेट आणि कूलरचा वापर। विदर्भात आज उष्ण लाटेचा ऑरेंज अलर्ट, चंद्रपूरमध्ये काल देशातील उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज। मालेगावात 15 दिवसामध्ये तिसऱ्यांदा तापमान 43 अंशांवर, उन्हाचा जोर कायम, वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत। यवतमाळमध्ये उन्हाचा पारा 44 अंशांवर पोहोचला, लहान वर्गापासून ते 7वी पर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरणार। वाशिममध्ये पाण्याअभावी पिकांचं नुकसान, संतप्त शेतकऱ्यांना उभ्या पिकामध्ये गुरं चरण्यास सोडली। जळगावच्या 40गाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली, धुळे रोडवरील एका लॉन्समध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, नगर परिषदेकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। पिंपरी चिंचवडमधील दूषित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल, आयुक्त शेखर सिंह यांची जलशुद्धीकरण केंद्र आणि निघोजे बंधाऱ्याला भेट, सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना। लातूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई निर्माण, उदगीर आणि जळकोट तालुक्यामधील बहुतांश तांडा वस्त्यांवर पाण्यासाठी भटकंती, पाणी पुरवठ्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। जळगावमधील वाघूर धरणामधून जामनेरमधील काही गावांना पाणी पुरवठा, वाघूर धरणामध्ये 75% पाणीसाठा शिल्लक, जळगावमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। जळगावच्या मुक्ताईनगरमधील खामखेडा पुलावर शेतकऱ्यांचं आंदोलन, शासनानं शेतजमिनीस अन्यायकारक भाव दिल्यानं शेतकरी आक्रमक, आंदोलनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं शेतकरी संतप्त। गोंदियामध्ये 387 शेतकऱ्यांचे 3 कोटी 2 लाख रुपयांचे चुकारे अडकले, संस्थांच्या चुकीमुळे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे, आधार न जोडल्यानं समस्या। बुलडाणा जिल्ह्यामधील 7 लाख हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित, कृषी विभागाकडून नियोजन सुरू, बुलडाण्यामध्ये 1,24,000 क्विंटल बियाणं लागणार।